कळतंय ना तुला? पण ताई, हे बघ, तिला या सगळ्यापासून आपल्याला लांब ठेवायचं. अरे पण काय बघ प्लीज, यावेळेला काही माती नको खाऊस प्लीज. कोणाला काही सांगू नकोस. हे बघ, तुला जो काही आगाऊपणा करायचा असेल ना तो लग्नानंतर कर. आधी काहीच कुठे बोलू नकोस प्लीज. कळतंय का? नाही करणार. मला ना सॉलिड टेन्शन आलं यार. मला बी. ए अगं, होणार आहे सगळं ठीक. काही टेन्शन नको घेऊस तू. रोन्या, मम्मी पप्पांना सांगू का रे? नाही नको, आता लगेच नको सांगूस. थांब, मी तुला सांगतो मग सांग. बर, या वेळेस तू म्हणशील तसंच. मी काय बी आगाऊपणा करणार नाही, प्रॉमिस. तसं नाही ग सुनीता. असू दे रे रोन्या. बरं चल ठीक आहे, निघू मी. अरे तू गेलता ना, तर तो निक्या माहितीये का तुला? सेल्सवाला? हा, तू विचारत होता तुझ्याबद्दल. म्हणे ते गोखले गृह उद्योगाचे मालक याचे कोण लागतात का? अरे तो आपल्या फिल्टरचं काहीतरी प्रपोजल घेऊन जाणार होता त्यांच्याकडे. हो, तू काय म्हणालीस? मी काय बी नाही, मला काही माहितीच नाही असं सांगितलं. उगाच आता बोलायचे नंतर लफडवायचा ना. नको बाबा. आणि नंतर तो काय तुला सोडतोय होय? उगाच गोखल्यांकडे घेऊन चल म्हणून डोक्यालाच बसायचं तुझ्या. नको, उगाच डोक्याला शॉट नको. हॅलो, हा ताईडा बोल ना. हो अगं, मी निघालोय आता. हो म्हणजे रस्त्यातच आहे. हो बरं बरं, मी पोचतो लगेच. हो मी निघतो. ताई आलीये, ती थांबलीये. तू जाशील ना एकटी नीट? आता मला कोण खाते वय? मार्शल आर्ट शिकले, डोळे उचलून कोणी बघितलं ना तर एकेकाचे डोळे फोडून काढीन. चल मग, निघतो मी. बाय. अरे मला माझे डोळे हवे. रोन्या, बाय बाय. काय मी कळवतो तुला.